प्रिय दर्शक हो, माता लक्ष्मी म्हणते की घरातील या 5 वस्तू कधीही दुसऱ्यांना देऊ नयेत. आपल्या हातांनी दान केलेल्या या 5 वस्तू आपल्याला भयानक आपत्तीला तोंड देऊ शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीने सांगितलेली एक प्राचीन कथा सांगतो. या कथेद्वारे तुम्हाला कळेल की घरातील कोणत्या वस्तू स्त्रीने इतरांना देऊ नयेत. जी स्त्री या वस्तू इतरांना देते ती आई लक्ष्मी तिचे घर सोडून जाते. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली पाहिजे, कारण अर्धवट भाजलेले ध्यान विषासारखे घातक असते. जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याची झोळी आनंदाने भरते. तर विलंब न करता आम्ही तुम्हाला ती प्राचीन कथा सांगतो. मित्रांनो, ही जुन्या काळाची गोष्ट आहे. मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या शहरात सुकन्या नावाची एक महिला तिच्या पती, सासू आणि सासऱ्यांसोबत राहत होती. सुकन्या ही एक समर्पित पत्नी होती, जी ख्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घरकामात पारंगत होती. सुकन्या स्वभावाने खूप दयाळू होती. ती नेहमीच इतरांना मदत करत असे. सुकन्याचा पती संजय वैश्य होता. त्याचे धान्याचे दुकान होते. तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकत असे. सुकन्या तिच्या पतीवर खूप प्रेम करायची. ती तिच्या पतीला परमदेव मानायची आणि त्याची सेवा करायची. सुकन्या दररोज तिच्या पतीसमोर उठायची. ती तिच्या घराचे अंगण स्वच्छ करायची. नंतर रांगोळी बनवून अंगण सजवायची. त्यानंतर ती तिचे घर स्वच्छ करायची. नंतर आंघोळ वगैरे करून ती तुळशीला पाणी अर्पण करायची आणि देवदेवतांची पूजा करायची. अशा प्रकारे ती दररोज तिची दैनंदिन कामे करायची. सुकन्या कधीही कोणाचा अनादर करत नव्हती. ती सर्वांशी गोड आवाजात बोलत असे. सुकन्याला पाहून सगळे म्हणायचे की ती स्वतः देवी लक्ष्मीसारखे गुण असलेली स्त्री आहे. ती तिच्या कुटुंबाची खूप चांगली काळजी घेते. याशिवाय सुकन्या कधीही दान करताना तिचे हात मागे धरत नव्हती. तिच्या दारात जो कोणी भिकारी आला त्याला ती कधीही दान न देता पाठवत नव्हती. तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नव्हते. तिच्या दारात जो कोणी भुकेला यायचा तो पोटभर जेवूनच परत यायचा. त्यामुळे तिच्या दारात येणारे सर्व भिकारी खूप आनंदी असायचे. तिला आशीर्वाद देऊन ते आनंदाने परत यायचे. एवढेच नाही तर सुकन्या तिच्या शेजाऱ्यांनाही मदत करायची. ती तिच्या परिसरात राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना अन्न देत असे. सुकन्याला ज्या गोष्टींची गरज होती त्या ती विचार न करता देत असे. यामुळे सुकन्याचे शेजारीही तिचा खूप आदर करायचे. ते म्हणायचे, अरे, ही सुकन्या खरी देवी आहे. देवी अन्नपूर्णा स्वतः सुकन्याच्या रूपात जन्मली आहे. जेव्हा जेव्हा लोक सुकन्याची स्तुती करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगले बोलत असत. पण लोकांचे ऐकूनही सुकन्या कधीही अहंकारी झाली नाही. ती सर्वांशी आदराने आणि सन्मानाने बोलत असे. मग एके दिवशी सुकन्याची एक शेजारीण तिच्या घरी येते. सुकन्या तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते, अरे बहिणी, तुझे आमच्या घरी स्वागत आहे. आज तू माझ्या घरी का आली आहेस? तुला काही हवे असेल तर मला विचार, मी नक्कीच तुला मदत करेन. सुकन्याची शेजारीण म्हणते, अरे सुकन्या बहिणी, आज माझ्या घरी बरेच नातेवाईक आले आहेत. मी त्यांच्यासाठी व्यवस्था करत आहे. मी जेवण बनवत आहे. म्हणूनच मी तुझ्याकडे रोट्या बनवण्यासाठी रोलिंग पिन आणि तवा मागण्यासाठी आलो आहे. जर तू मला काही काळासाठी रोलिंग पिन आणि तवा उधार देऊ शकलास तर ते खूप मोठे कृपा होईल. काम झाल्यावर मी ते तुला लवकरच परत करेन. सुकन्या म्हणते, अरे बहिणी, यात काय मोठी गोष्ट आहे. मला आत्ता रोलिंग पिन आणि तवा नको आहे. म्हणूनच तू माझा रोलिंग पिन आणि तवा घेऊ शकतेस. थांब, मी ते लगेच तुझ्यासाठी आणते. मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाकघरातून रोलिंग पिन आणि तवा आणते आणि शेजाऱ्याला देते. मग शेजारीण म्हणते, अरे बहिणी, खूप खूप धन्यवाद. आज तू माझे काम यशस्वी केलेस. माझ्या पाहुण्यांना जेवल्यानंतर मी
तुझा रोलिंग पिन आणि तवा लवकर परत करेन. सुकन्या म्हणते, बहिणी, काळजी करण्यासारखे काही नाही. तुझे काम पूर्ण झाल्यावर तू ते मला परत करू शकतेस. मग ती शेजारीण सुकन्याच्या चकला, लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते. काही वेळाने दुसरी महिला सुकन्याच्या घरी येते. सुकन्या तिचे प्रेमाने स्वागत करते आणि विचारते, बहिणी, आज तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग. मी तुला नक्कीच मदत करेन. सुकन्या, बहिणी, माझ्या घरात खूप घाण आहे आणि आज सकाळी माझ्या मुलाने खेळताना माझा झाडू तोडला. म्हणूनच मला तुझी झाडूची गरज होती, कारण माझ्याकडे माझे घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही. म्हणूनच मी तुझ्याकडे झाडू मागण्यासाठी आलो आहे. जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुझ्या घराचा झाडू दे. मी माझे घर स्वच्छ करेन आणि झाडू तुला परत करेन. सुकन्या विचार न करता म्हणते, बहिणी, हा फक्त एक झाडू आहे. त्यात काय अडचण असू शकते? तू थांब, आता मी तुला माझ्या घराचा झाडू घेऊन येईन. असे म्हणत सुकन्या घरात जाते आणि झाडू घेऊन त्या महिलेला देते. ती महिला सुकन्याच्या घराचा झाडू घेऊन येते. काही वेळाने ती निघून जाते. सुकन्या तिचे प्रेमाने स्वागत करते. सुकन्या म्हणते, ये बहिणी, काय झाले आहे? आज तू माझ्या घरी का आली आहेस? तुला जे काही हवे असेल ते मला न घाबरता सांग. मी तुला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेन. मग ती महिला म्हणते, हे सुकन्या बहिणी, तू खूप दयाळू आहेस. मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू सर्वांना मदत करत राहतेस. म्हणूनच मी तुझ्याकडे एक छोटीशी मदत मागण्यासाठी आलो आहे. सुकन्या म्हणते, हे बहिणी, अजिबात संकोच करू नकोस. तुला जे हवे असेल ते माग. जर माझ्या हातात असेल तर मी नकार देणार नाही. मी तुला नक्कीच मदत करेन. मग ती महिला म्हणते, हे सुकन्या बहिणी, आज त्या मुलाचे कुटुंब माझ्या मुलीला भेटायला येत आहे. म्हणूनच मी काळजीत आहे. माझ्याकडे घालण्यासाठी कोणतेही दागिने नाहीत. मी माझ्या मुलीला काय द्यावे? तिच्याकडे घालण्यासाठी चांगले कपडेही नाहीत. म्हणूनच कृपया मला तारणासाठी काही दागिने आणि कपडे द्या. फक्त एका दिवसासाठी. जेव्हा त्या मुलाचे कुटुंब पाहेल आणि जाईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करेन. त्या शेजायाचे बोलणे ऐकून सुकन्या म्हणते, बस बहिणी, काळजी करू नकोस. तुझी मुलगी माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे. मी तिला नक्कीच मदत करेन. मी तुला माझे दागिने आणि साडी देईन, जी घालताना तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल. मग सुकन्या आत जाते, दागिने आणि साडी आणते आणि शेजायाला देते. ती शेजारीण आनंदाने सुकन्याचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते. मग संध्याकाळ होते आणि दुसरी शेजारीण सुकन्याच्या घरी येते. सुकन्या तिचे प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, ये बहिणी, आज तू माझ्या घरी का येत आहेस? मला सांग, मी तुला कशी मदत करू शकतो? तुला जे काही लागेल ते मला न डगमगता सांग. मी तुला नक्कीच मदत करेन. ती शेजारीण म्हणते, अरे सुकन्या बहिणी, तू खूप दयाळू आहेस आणि तू सर्वांना मदत करतेस. म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे. माझा मुलगा भुकेला आहे आणि त्याला खायला देण्यासाठी दूध नाही. म्हणूनच मी तुझ्याकडे दूध मागण्यासाठी आलो आहे. जर मला थोडे दूध मिळाले तर ते खूप मोठे वरदान ठरेल. सुकन्या म्हणते, अरे बहिणी, यात काय मोठी गोष्ट आहे? इथे मी तुला आत्ताच दूध देते. सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि थोडे दूध घेऊन येते. ती येते आणि तिच्या शेजायाला दूध देते. शेजारी आनंदाने दूध घेऊन निघून जाते. अशा प्रकारे सुकन्या तिच्या सर्व शेजायांना मदत करते आणि आनंदाने घरकाम करू लागते. मग रात्री तिचा नवरा घरी परततो. सुकन्या तिच्या नव्याचे स्वागत करते आणि त्याची चांगली सेवा करते. रात्री पती-पत्नी दोघेही आनंदाने झोपतात. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते जागे होतात तेव्हा त्यांना एक खूप वाईट बातमी ऐकू येते. एक माणूस सुकन्याच्या घरी धावत येतो आणि सुकन्याच्या नव्याला सांगतो, अरे भाऊ, काल रात्री कोणीतरी तुझे दुकान लुटले. सर्व सामान गायब आहे. सुकन्याचा नवरा घाबरतो आणि त्याच्या दुकानात धावतो
आणि त्याला आढळते की कोणीतरी त्याचे सर्व सामान लुटले आहे. त्याला दिसते की त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेले आहेत. तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो. हे ऐकून सुकन्या खूप दुःखी होते. सुकन्या म्हणते, काळजी करू नकोस, आमच्या घरात खूप पैसे ठेवले आहेत, ज्याने तू पुन्हा व्यवसाय सुरू करू शकतोस. मग सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते आणि ती देखील पूर्णपणे रिकामी दिसते. त्यातील सर्व सामानही चोरीला गेले आहे. हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते. तिला हे कसे घडले ते समजत नाही. सुकन्याचा नवरा तिच्यावर खूप रागावतो आणि सुकन्याला विचारतो, खरं सांग, आमच्या घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले? सुकन्या म्हणते, अरे देवा, मी घरी होते, सर्व पैसे तिजोरीत होते. मला माहीत नाही की ते कोणी चोरले. कृपया शांत व्हा, आपण नक्कीच काहीतरी उपाय शोधू. सुकन्याचा नवरा म्हणतो, तू दुसऱ्यांना घरी बोलावून त्यांना जेवू घालतोस. तू अनोळखी लोकांना तुझ्या घरी बोलावतोस आणि त्याचेच परिणाम आहे. तुझ्या मूर्खपणामुळे मला आज हा दिवस पाहावा लागत आहे. तू सतत कोणाला ना कोणाला तरी दान करत राहतोस. त्यापैकी एकाने आमच्या घरातील सर्व पैसे चोरले आहेत. सुकन्याचा नवरा रागावतो आणि तिला शिवीगाळ करतो. सुकन्याची सासूही तिला खूप शिवीगाळ करते आणि म्हणते की तू या शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस. तू विचार न करता कोणालाही मदत करतेस. त्यापैकी एकाने सर्व पैसे चोरले आहेत. घरातले सर्वजण सुकन्याला शिवीगाळ करू लागतात. मग सुकन्या तिच्या नव्याला सांत्वन देते आणि म्हणते, हे देवा, मी माझे काही दागिने आमच्या शेजाऱ्याला दिले आहेत. मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येईन. मग सुकन्या त्या गरीब शेजाऱ्याच्या घरी जाते आणि पाहते की तिच्या घरी कोणीच नाही. ती बाईही घर सोडून सुकन्याचे दागिने घेऊन पळून गेली आहे. सुकन्या निराश होऊन घरी परतते आणि तिच्या नव्याला सर्व काही सांगते. सुकन्याचे बोलणे ऐकून तिचा नवरा रागावतो आणि शिवीगाळ करू लागतो. सुकन्या, नवरा म्हणतो की तुझ्या मूर्खपणामुळे मला आज हा दिवस पाहावा लागत आहे. तू सतत कोणाला ना कोणाला तरी दान करत राहतेस. त्यापैकी एकाने आमच्या घरातील सर्व पैसे चोरले आहेत. सुकन्या, तू मूर्ख आहेस. तुझ्यामुळे आमची सर्व संपत्ती आणि समृद्धी गेली आहे. दान करण्याच्या तुझ्या सवयीमुळे आमच्यावर हे संकट आले आहे. आता तू या घरात राहू शकत नाहीस. तू आत्ताच हे घर सोडले पाहिजे. सुकन्या म्हणते की हे प्रभू, तुझ्याशिवाय माझे या जगात कोणी नाही. तुला सोडून मी कुठे जाऊ? सुकन्या हात जोडून तिच्या पतीला विनवणी करू लागते. तिचा पती तिचे ऐकत नाही आणि तिला घराबाहेर हाकलून लावतो आणि म्हणतो की आता तू हे घर सोड आणि माझ्या घरी कधीही परत येऊ नकोस. सुकन्या हात जोडून तिच्या पतीला विनवणी करू लागते. हे प्रभू, असे म्हणू नकोस. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मला एका दासी घराबाहेर हाकलून लावू नकोस. पण सुकन्याचा नवरा तिचे ऐकत नाही आणि तिला घराबाहेर हाकलून लावतो आणि म्हणतो की आता तू हे घर सोड आणि जर तुला परत यायचे नसेल तर तू एखाद्या नदीत जाऊ शकते. मी उडी मारून माझा जीव देईन, पण आता तू माझ्यासोबत या घरात राहू शकत नाहीस. मग सुकन्या तिच्या पतीच्या घरातून दुःखाने रडत निघून जाते. जाताना सुकन्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करते की हे आई, मी असा कोणता पाप केला आहे की मी अशा स्थितीत आहे. हे माता लक्ष्मी, मी रोज तुझी पूजा करायचो, मग तू माझे घर का सोडलेस? कृपया मला सांग आई, मी असा कोणता गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस? मग सुकन्या तिथे बसून विचार करू लागते, जर माझा नवरा मला स्वीकारणार नाही तर मी जगून काय करेन? जर माझ्या नव्याची माझ्यामुळे वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. असा विचार करून सुकन्या तिचा जीव देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते. नदीजवळ जाऊन सुकन्या माता लक्ष्मीला प्रार्थना करते, हे आई लक्ष्मी,
आता मी माझा जीव देणार आहे. जर तुझ्या पूजेत मी काही चुकलो असेल तर मला माफ करा. मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही. म्हणूनच आता मी या नदीत उडी मारून माझा जीव देईन. असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारण्याच्या बेतात असताना देवी लक्ष्मी स्वतः त्या ठिकाणी प्रकट होते आणि सुकन्याला म्हणते, थांब सुकन्या, तू काय करत आहेस? मग सुकन्या डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या समोर उभी आहे. मग सुकन्या हात जोडून तिला नमस्कार करते. लक्ष्मी मातेला पाहून ती खूप आनंदी होते आणि म्हणते, हे आई, मला क्षमा कर. मी एक मोठे पाप करणार होते. लक्ष्मी मातेला म्हणते, हे सुकन्या, माणसाने कितीही मोठे संकट आले तरी स्वतःचा जीव घेऊ नये. आत्महत्या करणे आणि एखाद्याला ते करण्यास प्रवृत्त करणे दोन्हीही मोठे पाप आहेत. या पापापासून तुम्हाला नरकाची कठोर शिक्षा मिळाल्यानेच मुक्तता मिळू शकते. देवाने तुम्हाला दिलेले शरीर तुम्ही नष्ट करू नये. सुकन्या म्हणते, हे आई, मी असहाय्य आहे. माझ्या पतीने मला सोडून दिले आहे. माझ्यामुळे माझ्या घरातील सर्व काही लुटले गेले आहे. म्हणूनच माझ्या पतीने मला सोडले आहे. पण मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही. म्हणूनच मी असहाय्य होते आणि माझे जीवन सोडणार होते. हे सुकन्या, मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुमच्या पतीने तुम्हाला का सोडले आहे. हे सर्व तुमच्या चुकीमुळे घडले आहे. तुम्ही नकळत अशा काही वस्तू दान केल्या होत्या ज्यामुळे मला तुमचे घर सोडावे लागले. मी अशा कोणत्याही महिलेच्या घरात राहत नाही जी तिच्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते. मी त्या वस्तू सोबत राहते. मी त्यांचे घर सोडते. हे आई, त्या वस्तू कोणत्या आहेत? कृपया मला सांगा की मी कोणत्या वस्तू दान केल्यामुळे तू माझे घर सोडले आहेस. देवी लक्ष्मी म्हणते, हे मुली, आता काळजीपूर्वक ऐक. मी तुला त्या गोष्टींबद्दल सांगेन ज्या कोणत्याही महिलेने इतरांना देऊ नयेत. जर मी या गोष्टी दान केल्या तर मी ते घर सोडेन. हे सुकन्या, तुझी पहिली चूक होती की तू तुझ्या घरातील चकला बेलन आणि तवा दान केलास. तू कधीही तुझ्या घरातील चकला बेलन आणि तवा दुसऱ्या कोणत्याही महिलेला देऊ नये. स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे. या गोष्टींची पवित्रता तुझ्या घरात नेहमीच राखली पाहिजे. या गोष्टींद्वारे तुझ्या पूजाघरातील देवासाठी प्रसाद बनवला जातो. म्हणूनच या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजेत. जर इतरांना दिल्या तर त्या अशुद्ध होऊ शकतात आणि नंतर त्यांचा वापर केल्याने अशुभ परिणाम मिळतो. हे सुकन्या, तू तुझ्या स्वयंपाकघरातील चकला बेलन आणि तवा तुझ्या शेजाऱ्याला देऊन पहिली मोठी चूक केलीस, ज्याच्यामुळे तू गरिबीचा भाग झाली आहेस. हे सुकन्या, आता दुसरी गोष्ट ऐक. तू तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला दिलास. ज्या वस्तूमध्ये मी नेहमीच राहतो, जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे, ती तू दुसऱ्याला दिलीस. मग मी तुझ्या घरात कशी राहू शकते? जी स्त्री तिच्या घराचा झाडू दुसऱ्यांना देते तिचे मी घर सोडते. म्हणूनच चोरांनी तुझ्या पतीची दुकान लुटली. घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते. लक्षात ठेवा की झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. झाडू बाहेरच्या व्यक्तीने पाहू नये. झाडू ही एक अतिशय पवित्र वस्तू आहे. तिला पायांनी स्पर्श करू नये आणि मलमूत्रासारखी घाण कधीही त्याद्वारे स्वच्छ करू नये. आई लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, आता तिसऱ्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूबद्दल ऐक, जी स्त्रीने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये. म्हणजेच संध्याकाळी घरातील मीठ, पीठ, दूध आणि दही. असे केल्याने घरात धान्याची कमतरता निर्माण होते. असे केल्याने घरात गरिबी येते. आता तुमची चौथी सर्वात मोठी गोष्ट ऐका. चुकून तुम्ही तुमचे स्वतःचे दागिने दुसऱ्या महिलेला घालण्यासाठी दिले. लक्षात ठेवा, एका महिलेने कधीही तिचे दागिने दुसऱ्या महिलेला देऊ नयेत. स्त्रीच्या 16 अलंकारांमध्ये दागिने खूप महत्त्वाचे आहेत. एका विवाहित महिलेने कधीही तिचे दागिने
दुसऱ्या महिलेला घालण्यासाठी देऊ नये. जी स्त्री तिचे दागिने दुसऱ्या महिलांना देते त्या महिलेच्या घरात पती पत्नीत नेहमीच भांडण होत असते. माझ्या नाराजीमुळे तुमच्या शेजारी तुमचे दागिने घेऊन दुसऱ्या गावात गेला. अरे सुकन्या, आता मी तुम्हाला 5व्या आणि तुमच्या शेवटच्या चुकीबद्दल सांगेन. म्हणजेच दुसऱ्या दिवशी पहाटे तुम्ही दूध दान केले. दूध विकणे ही वेगळी गोष्ट आहे आणि दूध दान करणे ही वेगळी गोष्ट आहे. अशा परिस्थितीत सकाळी लवकर दूध दान केल्याने तुम्ही स्वतःवर मोठे संकट आणले. यामुळे तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवलेले दागिने चोरीला गेले. योग्य वस्तू दान केल्याने माणूस पुण्यवान बनतो, परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण चुकूनही दान करू नयेत. अशा वस्तू दान केल्याने जीवनात अशुभ काळ सुरू होतो. सर्व चुकीच्या वस्तू दान करून तुला माझी वाईट नजरही जाणवली. सुकन्या म्हणते, हे माता लक्ष्मी, मी खूप मोठी चूक केली आहे. मला या गोष्टींची माहिती नव्हती. कृपया मला माफ करा आणि आता मला तपश्चर्या करण्याचा मार्ग सांगा. देवी लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, तू आधीच तपश्चर्या केली आहेस. तुला जे दुःख सहन करावे लागले ते तुझी शिक्षा होती. आता मी तुझ्या चांगल्या कर्मांमुळे तुला क्षमा करते. म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा. मी तुझी सर्व संपत्ती आणि मालमत्ता तुला परत करते. असे म्हणत देवी लक्ष्मी त्या ठिकाणाहून गायब होते. मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते. तेवढ्यात तिचा पती शोधत तिच्याकडे येतो. तो सुकन्याकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो, हे सुकन्या, मला माफ कर. मी तुला खूप वाईट बोललो होतो. तू देवीच्या अवतारांसारखी आहेस. देवी लक्ष्मीच्या कृपेने आम्हाला आमची सर्व संपत्ती आणि समृद्धी परत मिळाली आहे. ज्यांनी आमची संपत्ती लुटली होती त्यांनी आमची संपत्ती आम्हाला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन आम्ही माफी मागतो. हे ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि तिच्या पतीसह घरी परतते. लक्ष्मी देवींच्या कृपेने सुकन्याच्या घरी पुन्हा सुख आणि समृद्धी येते आणि तेव्हापासून सुकन्या तिला शोधू लागली आहे. या 4 गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कृपया व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय मा लक्ष्मी लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वांचे आभार.